Hello, good morning student. In last lecture, we have discussed about shares and dividend. Today, we are going to start mutual fund. So, what do you mean by mutual fund? Mutual fund is one type of investment. Okay, mutual fund is the modern investment program of investor to invest money to getting profit and sizable return. So, similarly, investment in share market, similar type of one another option for investment to the investor, that is mutual fund. Mutual fund is the modern investment program. So it is recently, that means after the share market, it is invented. So to invest money to getting profit and sizable return. On the mutual fund, investor may get the profit and also receive the sizable return on the mutual fund. There are number of options for investment, like investment in property, in gold, in commodity market, in stock market, okay, in bank deposit, in share market, etc. But that means these are the some option in front of the investor to invest money for the purpose of why particularly investor invest his money in various market to getting profit or to getting sizable return on that particular investment. So maximization of profit, to maximize the profit and maximization of wealth, these two objectives are also considered by the investor while invest money in this particular investment. But basic problem in investment is that if return may good, there will be risk for heavy losses. For example, share market. If uh, when particularly any investor think about to invest money in the uh, any investment, there are two problems. If the returns on that particular investment is better, good or sizable return received on that particular return, but that particular investment, but problem is that the risk factor is high in this case. For example, in case of share market, म्हणजे काय त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करत असताना तिथे वेगळ्या ऑप्शन्स असू शकतात. पण ऑप्शन सिलेक्ट करत असताना एक प्रॉब्लेम काय फेस होतो इन्व्हेस्टमेंट करत असताना किंवा गुंतवणूक करत असताना, ज्या गुंतवणुकीवर चांगले रिटर्न्स मिळतात, जास्त प्रॉफिट मिळतो, जास्त दराने रिटर्न्स मिळतात, पण तिथे धोका देखील जास्त असतो, रिस्क फॅक्टर हाय असतो. म्हणजे इक्वेशन आहे, इन्व्हेस्टमेंटचं इक्वेशन आहे, काही इन्व्हेस्टमेंटचं इक्वेशन आहे, हाय रिटर्न इज इक्वल टू हाय रिस्क. म्हणजे जास्त रिटर्न मिळत असेल तर तिथं रिस्क पण जास्त आहे, बरोबर ना. साधं सरळ आहे ना. आपण जास्त एमजी ची गोळी घेतली तर फरक पडू शकतो, पण त्याचे साईड इफेक्ट्स पण होण्याची शक्यता असते, बरोबर ना. फॉर एक्झाम्पल स्टेरॉइड नावाचं एक औषध आहे, ते घेतलं की फरक पडतो. अँटीबायोटिक नावाचं औषध आहे, ते घेतलं की फरक पडतो, पण त्याने म्हणजे रिटर्न जरी मिळत असले पण त्याचबरोबर धोके पण त्या ठिकाणी असतात, बरोबर ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल शेअर मार्केट, ओके, शेअर मार्केटमध्ये शेअर मार्केट द रिटर्न इज हाय, बट सिमिलरली रिस्क इज ऑल्सो हाय. अँड इफ देर इज सिक्युरिटी, आणि ज्यावेळेस आपण सुरक्षा बघतो, इफ त्या ठिकाणी जर सुरक्षा असेल, इफ एनी इन्व्हेस्टमेंट देर इज सिक्युरिटी, दॅट मीन्स लो रिस्क. इफ देर इज सिक्युरिटी देन रिटर्न शुड बी लेस. एखाद्या ठिकाणी सुरक्षित इन्व्हेस्टमेंट, पण तिथे रिटर्न पण काय होतात, कमी मिळतात. दॅट मीन्स लो रिस्क इज इक्वल टू लो रिटर्न, हाय रिटर्न इज इक्वल टू हाय रिस्क. जास्त मोबदला परतावा मिळतो, पण तिथे धोका पण तितकाच जास्त असतो बुडण्याची, लॉस होण्याचा. आणि लो रिटर्न लो रिस्क इज इक्वल टू लो रिटर्न. जिथे धोका कमी तिथे रिटर्न पण कमी मिळतो. मग करायचं काय, बरोबर ना. फॉर एक्झाम्पल बँक डिपॉझिट, बँकेमध्ये पैसे सुरक्षित आहे ऍज कम्पेअर टू शेअर मार्केट, ओके.
म्हणजे ज्यांना अटॅक येण्याचा धोका असतो ते शेअर मार्केटमध्ये जात नाही, ते बँकेत पैसे ठेवतात. बट प्रॉब्लेम इज दॅट द रिटर्न इज व्हेरी लो इन द बँक इन्व्हेस्टमेंट, दॅट मीन्स बँक डिपॉझिट. तिथे कमी दराने इंटरेस्ट मिळतो. इज इट क्लिअर? आणि शेअर मार्केटमध्ये जास्त दराने डिव्हिडंड मिळतो किंवा रिटर्न्स मिळतात परचेस सेल्सवर, पण त्या ठिकाणी काय होतं, धोका पण जास्त आहे. शेअर मार्केट जर तिथे गडगडला तर काय होऊ शकतं, तुमचे रिटर्न, तुमचे इन्व्हेस्टमेंट बुडू शकते. सो म्युच्युअल फंड इज ब्रिज द गॅप बिटवीन दीज टू RR, रिस्क अँड रिटर्न. दोन गोष्टी, रिस्क म्हणजे धोका आणि रिटर्न म्हणजे परतावा. या दोनच गोष्टीवर इन्व्हेस्टमेंट चा डिसिजन तुम्हाला घ्यावा लागतो. 2RR. ओके. आणि मग म्युच्युअल फंड हे काय आहे, ह्या 2RR मधला जो काही धोका आणि रिटर्न परतावा जो आहे, म्हणजे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे तर धोका आहे जास्त, रिटर्न जास्त मिळतो. बँकेमध्ये डिपॉझिट करायचं तर काय होतंय, रिटर्न कमी मिळत आहे. मग ह्या दोघांचा समन्वय कुठे साधायचा, रिस्क आणि रिटर्नचा, का जिथे ऍव्हरेज रिटर्न मिळतात, म्हणजे खूप कमी पण मिळत नाही, खूप जास्त पण मिळत नाही, आणि जिथे ऍव्हरेज रिस्क आहे, म्हणजे खूप जास्त पण धोका नाहीये आणि एकदम नाही असं पण नाहीये, तर मग म्युच्युअल फंड हा ऑप्शन त्या ठिकाणी मिळतो आपल्याला. कोणता ऑप्शन मिळतो? म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड इज द ब्रिज, त्या दोघांमधला तो एक त्या ठिकाणी पूल तयार होतो. द गॅप बिटवीन, ब्रिज द, तो जो काही गॅप आहे तर तो मिटवण्याचं काम कशाद्वारे होतं? म्युच्युअल फंडाद्वारे होतं, की जिथे रिस्क आणि रिटर्न, जिथे रिस्क पण कमी असते कम्पॅरेटिव्हली शेअर मार्केटपेक्षा, आणि कम्पॅरेटिव्हली बँक डिपॉझिटपेक्षा रिटर्न जास्त असतात. म्हणजेच त्या ठिकाणी शेअर मार्केट इतके रिटर्न नसतात, पण बँक डिपॉझिट एवढे कमी पण नसतात. शेअर मार्केट एवढी म्हणजे रिस्क नसते, पण थोडीशी रिस्क मात्र त्या ठिकाणी असते. म्युच्युअल फंड मिनिमाइज द रिस्क विथ द ऍडक्युएट रिटर्न. म्हणजे त्या ठिकाणी धोका थोडासा कमी होतो म्युच्युअल फंडामध्ये, बरोबर ना? शेअर मार्केटमध्ये तुम्ही डायरेक्ट बँके त्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतात, पण मात्र म्युच्युअल फंडामध्ये ती रिस्क काय होते, मिनिमाइज होते, कमीत कमी होते. ऍडक्युएट रिटर्न, जे एक सफिशियंट रिटर्न, म्हणजे पुरेसं परतावा त्या ठिकाणी मिळतो. द वर्ड म्युच्युअल एक्सप्रेशन इज हेल्प इन कॉमन इन्व्हेस्टर. ओके. द वर्ड म्युच्युअल एक्सप्रेशन in held in common by 2 or more parties. ओके. म्हणजे त्या ठिकाणी जे काही म्युच्युअल म्हणजे काय, आपण आपापसात म्हणतो, बरोबर ना, समन्वय साधून. म्हणजे ती जी काही रिस्क असते ती डिवाइड होते. डिवाइड कोणामध्ये होते? नंबर ऑफ पीपल्स मध्ये त्या ठिकाणी होते, नंबर ऑफ इन्व्हेस्टर मध्ये त्या ठिकाणी डिवाइड होत आहे. सो म्युच्युअल फंड इज द इन्व्हेस्टेड मनी इन कॉमन फंड बाय 2 or more इन्व्हेस्टर. म्हणजे एका, फॉर एक्झाम्पल काय आहे नेमकं म्युच्युअल फंड? सपोज फॉर एक्झाम्पल काय, एखाद्या कंपनीचा 100 रुपीजचा शेअर आहे. किती रुपीजचा शेअर आहे? 100 रुपीजचा शेअर. नेमकं म्युच्युअल फंड म्हणजे काय, कसं चालतं ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. प्रॅक्टिकली अप्रोच समजून घ्या या ठिकाणी. 100 रुपीजचा शेअर आहे, आणि मग एका शेअर मार्केटमध्ये काय होतं, तुम्हाला एकच 100 रुपयाचा शेअर खरेदी करावा लागतो. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? आणि मग जर त्या शेअरच्या किमती जर वाढल्या तर तुम्हाला एकट्याला खूप जास्त रिटर्न मिळतात, पण त्या शेअरची किंमत कधी कमी होऊ शकते, कंपनी कधी बुडू शकते, आणि तुम्ही पूर्ण 100 रुपये तुमच्या तोट्यात जाऊ शकतात. हाय रिस्क आहे त्या ठिकाणी. म्युच्युअल फंडामध्ये काय होतं, तो 100 रुपीजचा जो शेअर आहे ना, तो म्युच्युअली परचेस होतो. म्हणजे तिथं कोणत्या तरी एका मीडिएटरच्या माध्यमातून तुम्ही गुंतवणूक करता. म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही गुंतवणूक करता, आणि म्युच्युअल फंड शेअर मार्केटमध्ये गुंतवला जातो. मग इथे काय होतं, तुम्ही काय करता, त्या शेअरमध्ये 10 रुपीजच इन्व्हेस्ट करता, पण 100 शेअर केवढ्याचा आहे? 100 रुपीजचा आहे. मग तुम्ही एकटे तिथे 10 रुपीज इन्व्हेस्ट करणारे नसतात, तर 10 लोक असतात, तुमच्या सहित 10 लोक असतात, आणि प्रत्येकाने किती गुंतवलेले असतात? 10 रुपीज, बरोबर ना? जे छोटे छोटे पार्ट मध्ये त्या ठिकाणी पैसे गुंतवलेले असतात, आणि 10 लोकांनी मिळून तो एक शेअर खरेदी केलेला असतो. पण 10 लोक मिळून तो खरेदी करत नाही, तर तुमचा एक मीडिएटर असतो, एक फर्म असते, त्याच्याद्वारे तुम्ही त्या ठिकाणी गुंतवणूक करतात. ते पुढे बघू आपण पार्टीज. इज इट क्लिअर? म्हणजे आता काय झालं, तुमची रिस्क काय झाली? डायव्हर्सिफाईड झाली, क्लासिफाय झाली, क्लासिफाईड इंटू 10 पीपल्स, बरोबर ना? मग ह्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी गुंतवणूक करता. बरं, आता तुम्हाला फक्त 10 रुपये गुंतवायचे ना, तुम्हाला 100 रुपये गुंतवण्याची तुमची ताकद होती. मग तुम्ही काय करता, एक शेअर
ह्या 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 100 रुपयाच्या शेअर मधला 1/10 पार्ट तुम्ही खरेदी केला, असा बाकीच्या 10 लोकांनी केला. तुम्ही 20 रुपये दुसऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये टाकले म्युच्युअल फंडाद्वारे, तिसऱ्या एखाद्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही 25 रुपये टाकले. असं करून तुम्ही त्या ठिकाणी तुमचं त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली 100 रुपीजची. इज इट क्लिअर? सो म्युच्युअल फंड इज द इन्व्हेस्टेड मनी इन कॉमन फंड by 2 or more investor. Mutual fund is a basket of investment. Mutual fund is the basket of investment. म्हणजे काय? बास्केट बघितली तुम्ही भाजीपाल्याची किंवा वस्तूंची बास्केट बघितली. एका बास्केटमध्ये बकेट म्हणतो आपण त्या ठिकाणी, पोर्टफोलिओ म्हणतात त्याला. बास्केटमध्ये बघा तुम्ही भाजीपाल्याच्या बाजारामध्ये जातात, बरोबर ना? मग भाजीपाल्याच्या बाजारामध्ये तुम्ही सर्व बटाटे घेता का? त्या बास्केटमध्ये संपूर्ण बटाटे घेऊन टाकतात का? तुमच्याकडे 300 रुपये दिले भाजीपाला खरेदी करण्यासाठी, तुम्ही 300 रुपयाचे बटाटे घेऊन टाकतात का? 300 रुपयाचे कांदे घेऊन टाकतात? 300 रुपयाची मेथीचीच भाजी घेऊन टाकतात फक्त? किंवा 300 रुपयाच्या मिरच्याच घेऊन टाकतात का? 300 रुपयाचं लसूण घेतात? नाही. तुम्ही प्रत्येक थोडं त्या ठिकाणी खरेदी करतात, बरोबर ना? मग ह्या भाजीपाल्यापासून ते न्यूट्रिशन मिळेल, वेगळ्या याच्यापासून वेगळे ऍडव्हान्टेजेस तुम्हाला मिळेल. आणि मग एकच पदार्थ जास्त खाल्ल्याने प्रॉब्लेम्स पण क्रिएट होतात, पण सर्वच वेगळ्या भाजीपाल्या खाल्ल्यामुळे तुम्हाला चांगल्याच गोष्टी तिथे मिळतात, रिटर्न्स चांगले मिळतात, बरोबर ना? मग इथे देखील म्युच्युअल फंड इज अ बास्केट ऑफ इन्व्हेस्टमेंट. 10 रुपीज रिलायन्स मध्ये, 10 रुपीज टाटाच्या याच्यामध्ये म्युच्युअल फंडाद्वारे, 10 रुपीज डिव्हेंचर मध्ये, 10 रुपीज बॉन्ड्स मध्ये, असं बास्केट तयार होते, बकेट तयार होते. काय तयार होते? बकेट तयार होते. त्याला पोर्टफोलिओ म्हणतात. काय म्हणतात? पोर्टफोलिओ मॅनेजमेंट असा शब्दप्रयोग ऐकला असेल ना, पोर्टफोलिओ म्हणजे काय की तुम्ही वेगळ्या देर आर नंबर ऑफ दॅट मीन्स यू हॅव अवेलेबल नंबर ऑफ ऑप्शन फॉर इन्व्हेस्टमेंट अँड यू ऑप्टेड ऑल टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट. ओके, and invest money in every investment in small quantity. तुम्ही प्रत्येक याच्यामध्ये थोडे थोडे पैसे गुंतवलेत त्या ठिकाणी. इज इट क्लिअर? सो म्युच्युअल फंड इज अ बास्केट ऑफ इन्व्हेस्टमेंट. इच बास्केट होल्ड द नंबर ऑफ diversified investment. In mutual fund at one time money is invested in number of investment like shares, some money invested in shares, some money invested in bonds, some money invested in money market instrument, some money invested in stock and other asset in mutual fund portfolio. त्याला पोर्टफोलिओ म्हणतात. बास्केट एखाद्याच्यामध्ये प्रत्येक याच्यात 2-3 प्रकारच्या शेअर्स मध्ये गुंतवले, 2-3 प्रकारच्या मनी मार्केटमध्ये गुंतवलेत, बॉन्ड्स मध्ये 2-3 प्रकारच्या बॉन्ड्स मध्ये गुंतवलेत, 2-3 प्रकारच्या डिबेंचर मध्ये गुंतवलेत. इज इट क्लिअर? सो कुठेतरी तुम्हाला काय होणार, एका ठिकाणी जर लॉस झाला तर दुसरीकडे प्रॉफिट होणार आहे. म्हणजे तुम्ही ऍव्हरेजली प्रॉफिट मध्ये राहतात. तुम्ही 10 प्रकारच्या म्युच्युअल फंड खरेदी केले तर त्यापैकी 3 जर लॉस मध्ये जरी गेले तर 7 मध्ये तुम्हाला प्रॉफिट होतो आणि तुम्ही ऍग्रिगेट मध्ये प्रॉफिट मध्ये राहतात. पण शेअर मार्केटमध्ये सगळे एकाच ठिकाणी पैसे गुंतवलेत, जर कंपनीला प्रॉफिट झाला तर तुम्हाला पैसे मिळतात, पण कंपनीला तोटा झाला तर तुम्ही तोट्यामध्ये जातात, त्या शेअरच्या किमती कमी होतात. सो पोर्टफोलिओ इज द बास्केट ऑफ डायव्हर्सिफाईड होल्डिंग. पोर्टफोलिओ इज द बास्केट ऑफ डायव्हर्सिफाईड होल्डिंग, डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट. देर आर नंबर ऑफ इन्व्हेस्टमेंट परचेस by the investor through mutual fund. Okay, mutual fund is an investment program funded by shareholders that trades in diversified holding and professionally managed. Okay, professionally managed केला जातो तो. बघा, one equity ₹100 by trust from equity market. ट्रस्ट म्हणजे अ पर्सन हु इज अ मीडिएटर बिटवीन इन्व्हेस्टर अँड कंपनी. ओके, इन्व्हेस्टर अँड कंपनी. मग आता बघा, 100 रुपयाचा शेअर होता तो, वन इक्विटी 100चा, बाय ट्रस्ट फ्रॉम शेअर मार्केट, इक्विटी मार्केट. त्या ट्रस्टने कोणाकडून खरेदी केला तो शेअर? शेअर मार्केट मधून खरेदी केला. ट्रस्ट म्हणजे अ इन्स्टिट्यूशन हु ऑर्गनाइज, who manage the mutual fund.
जे म्युच्युअल फंड इश्यू करतात तुम्हाला, म्युच्युअल फंडाच्या ज्या कंपन्या असतात त्याला ट्रस्ट म्हणतो आपण इथं. पण त्या ट्रस्टने काय केलं, शेअर मार्केटमध्ये 100 रुपयाचा एक शेअर खरेदी केला आणि त्याचे तुकडे केले. कसे तुकडे केले, त्यापैकी इन्व्हेस्टर ए ने 30 रुपयाचा पार्ट घेतला म्युच्युअल फंडाच्या रूपाने, इन्व्हेस्टर बी ने 50 रुपयाचा घेतला, इन्व्हेस्टर सी ने 20 रुपयाचा घेतला. म्हणजे ही 100 रुपयाची जी रिस्क आहे ही किती जणांमध्ये डिवाइड झाली, तिघांमध्ये. पण ह्या एला सपोज त्या ठिकाणी 200 रुपीज गुंतवायचे होते, त्याने ह्या इक्विटीमध्ये 30 रुपये गुंतवले, आणखीन दुसऱ्या याच्यामध्ये 50 रुपये गुंतवले, आणखीन एखाद्या डिबेंचरमध्ये 40 रुपये गुंतवले, आणखीन एखाद्या बॉन्ड्समध्ये काही पैसे गुंतवलेत. म्हणजे जरी इथं तोटा झाला, या 30 रुपयाचं जरी व्हॅल्यू 20 रुपये झाली, पण दुसरीकडे 50 रुपयाची व्हॅल्यू त्याची 90 रुपये होऊ शकते, तिथं प्रॉफिट होईल. सो हे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट त्या ठिकाणी केलं जातं. ऍज कम्पेअर द इन्व्हेस्टमेंट इन द शेअर मार्केट, लो रिस्क इन द इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडामध्ये शेअर मार्केटपेक्षा कमी रिस्क असते, बट झिरो रिस्क नसते. बँक डिपॉझिटमध्ये झिरो रिस्क असते, पण रिटर्न पण अतिशय अत्यल्प असतात. म्युच्युअल शेअर मार्केटमध्ये हाय रिस्क असते, रिटर्न पण मिळू शकतात, चांगले मिळू शकतात. पण म्युच्युअल फंड इज द average investment as compared to share market, investment in share market, investment in shares and deposit in bank. At present there are thousands of mutual funds in the market, but it is classified into two broad categories, that is stock funds and bond funds. त्याचे दोन भाग त्या ठिकाणी केले जातात, स्टॉक फंड अँड बॉन्ड फंड मध्ये. प्रोसेस ऑफ म्युच्युअल फंड. ओके, मला आणखीन एक सांगायचं, आता ऍज अ स्टुडंट म्हणून तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची, आता तुम्हाला रेट ऑफ रिटर्न कळायला लागला, रेट ऑफ रिटर्न कसा कॅल्क्युलेट करायचा डिव्हिडंडवर किंवा परचेस सेलच्या व्हॅल्यूवर. आता तुम्ही नवीन इन्व्हेस्टर आहात, तुम्ही आतापर्यंत पैसे गुंतवलेले नाहीत आणि तुम्हाला थोडेसे पैसे गुंतवायचे, तुमच्याकडे खूप पैसा पण नाहीत, तर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करायला काही हरकत नाही. प्रोसेस ऑफ म्युच्युअल फंड, प्रोसेस कशी चालते, नेमकं काय काम, कसं वर्क चालतं म्युच्युअल फंडाचं. इन म्युच्युअल फंड, पूल ऑफ मनी कलेक्टेड बाय व्हेरियस इन्व्हेस्टर. काय पैसा कोणाकडून गोळा केला जातो, इन्व्हेस्टर कडून. पूल ऑफ मनी कलेक्टेड बाय व्हेरियस इन्व्हेस्टर फ्रॉम प्रोफेशनल. जे म्युच्युअल फंड रन करतात त्याला प्रोफेशनल म्हणतात, मनी मॅनेजर म्हणतात, और ट्रस्ट म्हणतात. ते काय करतात, इन्व्हेस्टर कडचा पैसा कलेक्ट करतात, अँड दिस कलेक्टेड मनी इज इन्व्हेस्टेड इन व्हेरियस मार्केट लाईक शेअर मार्केट, मनी मार्केट, कमोडिटी मार्केट, बॉन्ड अँड सिक्युरिटीज. जे म्युच्युअल फंड रन करतात ते एक्सपर्टाईज असतात, ते काय करतात, म्युच्युअल फंड रन करतात आणि म्युच्युअल फंड त्या ठिकाणी इश्यू करतात. कोणाला, इन्व्हेस्टरला. इन्व्हेस्टर कडून पैसा गोळा करतात आणि ते पैसा काय करतात, स्वतःकडे नाही ठेवत, तो पैसा गुंतवतात वेगळ्या मार्केटमध्ये. शेअर मार्केटमध्ये गुंतवतात, मनी मार्केटमध्ये गुंतवतात, कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवतात, बॉन्ड्समध्ये गुंतवतात किंवा सिक्युरिटीज मध्ये गुंतवतात. लक्षात येतं, ह्या वेगळ्या मार्केटमध्ये ते काय करतात, पैसा गुंतवतात आणि त्यांना रिटर्न्स मिळतात, त्याच्यावर फायदा मिळतो. ते त्या प्रमाणात त्या ठिकाणी काय करतात, त्याचे जे काही अप आणि डाऊन्स होतात त्याप्रमाणे म्युच्युअल फंडाला व्हॅल्यूज देतात किंवा त्याच्यावर रिटर्न्स देतात. अँड सिक्युरिटीज. ओके, दॅट मीन्स इट इज वन टाइप ऑफ ग्रुप इन्व्हेस्टमेंट. म्हणजे काय, नंबर ऑफ इन्व्हेस्टर आहे, त्यांचे पैसे गोळा करायचे एकत्र ग्रुपमध्ये आणि ते काय करायचे, त्या मार्केटमध्ये गुंतवायचे. When any profit received on that investment is among investor is proportion to their holding in fund. Okay, सपोज 100 रुपयावर किती प्रॉफिट मिळाला, मग एकाचा पार्ट 30 होता तर त्या प्रोपोर्शनेट मध्ये, एकाचा 20 होता त्या प्रोपोर्शनेट मध्ये, तिसऱ्याचा 50 होता त्याला त्या प्रोपोर्शनेट मध्ये पैसे त्या ठिकाणी मिळतील, रिटर्न्स मिळतील. म्युच्युअल फंड इज ओनली प्रोपोर्शनेटली सेफ, नॉट फुल्ली सेफ. म्हणजे ऍज कम्पेअर्ड टू शेअर मार्केट इट इज सेफ, प्रोपोर्शनेटली सेफ बट नॉट फुल्ली सेफ. म्हणजे सुरक्षित आहे, ते शेअर मार्केटपेक्षा सुरक्षित आहे पण पूर्णपणे सुरक्षित नाही. म्युच्युअल फंडाची व्हॅल्यू देखील कमी होऊ शकते. देर इज रिस्क इन इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड विच डिपेंड्स अपॉन मार्केट ट्रेंड्स. मार्केट ट्रेंड कसा आहे त्यावर, तुम्ही कोणत्या मार्केटमध्ये व्हॅल्यू वाढतायत तिथे जर तुम्ही पैसे टाकलेत तर तुम्हाला तिथे रिटर्न्स मिळतात, अदरवाईज तुम्ही लॉस मध्ये जाऊ शकतात. पण तुम्ही थोडं इथे काय करायचं असतं, मग एकाच मार्केटमध्ये नाही टाकायची सर्व इन्व्हेस्टमेंट. मग काही शेअर मार्केटमध्ये, काही अमाऊंट मनी मार्केटमध्ये, काही कमोडिटी मार्केटमध्ये, काही बॉन्ड्समध्ये, काही सिक्युरिटीज मध्ये असे म्युच्युअल फंड खरेदी करायचे. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, पोर्टफोलिओ म्हणतो. काय म्हणतो, पोर्टफोलिओ म्हणतो.
तुमच्याकडे 500 रुपये आहेत ना, 100 रुपये शेअर मार्केटमध्ये, 100 रुपये मनी मार्केटमध्ये, 100 रुपये कम्युनिटी मार्केटमध्ये, 100 रुपये बॉन्ड्समध्ये, 100 रुपये सिक्युरिटीजमध्ये. म्हणजे कुठेतरी एखाद्या 2 मार्केटमध्ये जर लॉसचा ट्रेंड चालला, पण बाकीच्या ठिकाणी तुम्हाला प्रॉफिट होतो. शेअर मार्केटमध्ये परत काय 100 रुपये गुंतवलेत ना, एकाच कंपनीचे 100 रुपयाचे नक्की 2 कंपन्यांचे 50-50 म्युच्युअल फंड घ्या. लक्षात आलं? त्याला आपण काय म्हणतो, इन्व्हेस्टमेंट बकेट म्हणतो, बास्केट म्हणतो, त्याला पोर्टफोलिओ म्हणतात. आणि हे ज्याला मॅनेजमेंट करता येतं ना, त्या मॅनेजमेंटला पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणतात. काय म्हणतात? पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. मग असं विचारतात ना, तुझा पोर्टफोलिओ सांग. ओके. आता फॉर एक्झाम्पल तुमच्या क्लासमध्ये जो काही 12thला टॉपर आला आणि त्याचा पोर्टफोलिओ विचारला आपण 12thचा. मग 12thचा पोर्टफोलिओ विचारला तर मग तो त्याचा पोर्टफोलिओ कसा, त्याचे जे काही टोटल मार्क्स आहेत, मग त्यापैकी इंग्लिशला एवढे, अकाउंट्सला एवढे, मराठीला एवढे, बरोबर ना, एसपी ला एवढे, ओसी ला एवढे, इकॉनॉमिक्सला एवढे, हा त्याचे सगळ्या वेगळ्या विषयातले मार्क्स, त्याला आपण पोर्टफोलिओ म्हणतो. काय म्हणतो? पोर्टफोलिओ असं म्हणतो. लक्षात आलं? ठीक. There is a risk in investment in mutual fund which depends upon market trends. Mutual fund investment are subject to market risk. हा शब्द असतो बघा, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. म्हणजे मार्केटमध्ये काय अप अँड डाऊन आहे त्याच्यावर म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट डिपेंड्स असते. ओके. देर आर थाउजंड्स ऑफ म्युच्युअल फंड बट दे कॅन बी डिवाइडेड इनटू स्टॉक अँड बॉन्ड फंड्स. बघितले आपण हे. व्हॉट केअर शुड टेक बिफोर बाईंग फंड्स. आता म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही कोणता सल्ला पाळला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी जपल्या पाहिजे. म्युच्युअल फंड इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, सो फॉलोइंग पॉइंट शुड बी कन्सिडर बिफोर बाईंग म्युच्युअल फंड. सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, बरोबर ना. मार्केटमधले धोके, याला म्युच्युअल फंड अपवाद नाहीये, ते धोके त्या ठिकाणी म्युच्युअल फंडामध्ये आहे. पहिला रिस्क, तुम्ही रिस्क बघितली पाहिजे. Mutual fund is not guaranteed or insured, so the level of risk should be checked through where the fund money should invested by trust. तुम्ही जे म्युच्युअल फंड खरेदी करतायत ना, ते कोणत्या मार्केटमध्ये पैसे गुंतवणार आहेत, तुम्ही तेच म्हणजे जिथं जे मार्केट सेफ आहे त्याच्यात ते पैसे गुंतवतात का, तर असा म्युच्युअल फंड तुम्ही खरेदी केला पाहिजे. पास्ट परफॉर्मन्स. जो म्युच्युअल फंड खरेदी करता ना तुम्ही, जो म्युच्युअल फंड खरेदी करता, तो म्युच्युअल फंड खरेदी करण्याच्या अगोदर तुम्ही त्याचं पास्ट परफॉर्मन्स बघितला पाहिजे की ह्या म्युच्युअल फंडाला पाठीमागच्या कालावधीमध्ये हाईक होता का, म्हणजे त्या ठिकाणी त्याला त्याच्यावर रिटर्न्स मिळत गेलेत का, त्याच्या किमती कमी कमी होत गेल्या, लॉस मध्ये गेलाय तो म्युच्युअल फंड. भूतकाळामध्ये लॉस मध्ये गेलेला म्युच्युअल फंड खरेदी करून चालेल का, तर नाही. तर तुम्ही पास्ट परफॉर्मन्स चेक केला पाहिजे. आणि प्राइस टू बाय अँड सेल, फीज अँड एक्सपेन्सेस, त्याची किंमत पाहिली पाहिजे, खरेदी विक्रीची किंमत, त्याच्यावर फीज किती द्यावी लागते, एक्सपेन्सेस किती, खर्च किती, म्हणजे किती ब्रोकरेज वगैरे, हे सगळं त्या ठिकाणी चेक केलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही तो डिसिजन घेतला पाहिजे. कोणते 3 पॉईंट कन्सिडर केले पाहिजे बिफोर इन्व्हेस्ट मनी इन द म्युच्युअल फंड? रिस्क, पास्ट परफॉर्मन्स अँड प्राइस. ओके. Then advantages of mutual funds. The following are the benefits of investment in mutual fund. Number 1, mutual fund is relatively easier to buy and sell a scheme. Investor can sell units at any point. म्हणजे ते ऍज कम्पेअर टू शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यापेक्षा सोपं आहे. इझी वे तुम्ही परचेस सेल्स करू शकता आणि सहज विकू शकतात. ओके. आणि कधीही विकू शकतात. इन्व्हेस्टर कॅन इन्व्हेस्ट मनी इन मोर दॅन वन डायव्हर्सिफाईड फंड लाईक शेअर, डेट, डिबेंचर एसेट्रा. इट हेल्प इन रिड्यूस अँड स्प्रेड द रिस्क. म्हणजे तुम्ही इथं काय करता, तुमचं पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करता. शेअरमध्ये तुम्ही एकाच ठिकाणी पैसे गुंतून बसतात किंवा मनी मार्केटमध्ये एकाच ठिकाणी पैसे गुंतून, पण म्युच्युअल फंडामध्ये काय होतं, तुम्ही काही पैसे शेअर्स, डेट आणि डिबेंचर, आणि त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही मोर दॅन वन असं डायव्हर्सिफाईड फंडामध्ये पैसे गुंतवतात आणि त्याच्यामुळे काय होतं, तुमची रिस्क रिड्यूस होते किंवा स्प्रेड होते. कुठेतरी फायदा होत, कुठेतरी तोटा होत असेल तर कुठेतरी तुम्हाला फायदा झालेला असतो, म्हणजे तुम्ही तोट्यात जात नाही. म्युच्युअल फंड इज इझी इन्व्हेस्टमेंट, सोपी गुंतवणूक आहे. इन म्युच्युअल फंड नो नीड टू do study and research before going to invest because the investor expert management work for investor in market.
तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असेल तर डायरेक्ट तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो, स्टडी करावा लागतो, संशोधन करावं लागतं, कोणते शेअर्स, कोणते कंपनीचे शेअर्स खरेदी केले पाहिजे, कुठे पैसे गुंतवले पाहिजे. म्युच्युअल फंडामध्ये मात्र तुमच्यासाठी एक्सपर्टाईज लोक काम करत असतात आणि ते तुम्हाला सजेस्ट करतात कोणते म्युच्युअल फंड खरेदी करा. पण ट्रस्टेड पाहिजे, ते ट्रस्टेड ट्रस्टीकडून तुम्ही त्या ठिकाणी म्युच्युअल फंड खरेदी केला पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर मार्केटविषयी फारसं माहिती नसेल तर तुम्ही शेअर मार्केटपेक्षा म्युच्युअल फंडात पैसे गुंतवले पाहिजेत. लेस कॉस्ट फॉर बल्क ट्रान्झॅक्शन इन बाईंग अँड सेलिंग ऑफ म्युच्युअल फंड. कॉस्ट जी आहे त्याच्यावर जो काही खरेदी विक्रीचा जो खर्च असतो तर तो कमी असतो म्युच्युअल फंडामध्ये. इन्व्हेस्टर शुड इन्व्हेस्ट इन स्मॉलर डिनॉमिनेशन इन म्युच्युअल फंड. म्हणजे आता बघा तो 100 रुपयाचा शेअर होता पण त्यापैकी किती खरेदी केला, 30 रुपये, 20 रुपये, 10 रुपये. म्हणजे स्मॉलर डिनॉमिनेशन मध्ये तुम्ही खरेदी करू शकता. Suit your financial goal because it is easy to find a mutual fund that matches your income, expenditure and investment goal and risk aptitude. Investor have the option to pick zero load mutual fund with less expenses ratio which help in the cost efficiency by reducing expenses. Similarly, investment in mutual fund is quick and painless process to find out suitable fund as per investor budget. Tax benefit under section 80C is allowed on investment in mutual fund. हा एक फायदा मिळतो. इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड इज सेफर दॅन इन्व्हेस्टमेंट इन शेअर मार्केट डायरेक्टली. हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे, हा सर्वात महत्वाचा आहे. इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड इज सेफर दॅन इन्व्हेस्टमेंट इन शेअर मार्केट. शेअर मार्केटपेक्षा तो सेफर आहे पण झिरो सेफ नाहीये तिथे. ओके, फुल्ली सेफ नाहीये तर तो काय तिथे रिस्क आहे पण as compared to share market it is safe. Then disadvantages of mutual fund. Cost of mutual fund is increased due to fund management charges and expenses. फंड मॅनेजमेंट चार्जेस मुळे किंवा एक्सपेन्सेस मुळे त्याची कॉस्ट वाढू शकते. मेनी म्युच्युअल फंड हॅव लॉंग टर्म लॉक इन पिरियड. म्हणजे तुम्ही एकदा पैसे गुंतवले 5-8 वर्षापर्यंत तुम्हाला काढता येत नाही. एक्झिस्टिंग such fund before maturity can be an expensive affairs. तुम्ही त्याच्या अगोदर जर ते काढायचा प्रयत्न केला तर तुमचा खूप तोटा होऊ शकतो. म्युच्युअल फंड डू नॉट ऑफर फिक्स गॅरंटेड रिटर्न. तुम्हाला बँकमध्ये 8% लिहून दिले जातात, 8% मिळणार आहे. म्युच्युअल फंडात लिहून दिले जात नाही. इट इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. मार्केटमध्ये त्याची हाईक झाली तर तुम्हाला जास्त रिटर्न मिळणार. इन्व्हेस्टर हॅव नो कंट्रोल ऑन म्युच्युअल फंड बिकॉज ऑल टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड आर मॅनेज बाय द फंड मॅनेजर. फंड मॅनेजर कंट्रोल करतं, इन्व्हेस्टरचं त्यावर कंट्रोल असत नाही. ओके, नेट असेट व्हॅल्यू एनएव्ही. एनएव्ही काय त्या ठिकाणी नेट असेट व्हॅल्यू हा शब्द काय माहिती तुम्ही, एनएव्ही किती त्याची. जसं शेअरची मार्केट व्हॅल्यू बघतो ना आपण तशी याची काय नेट असेट व्हॅल्यू बघितली जाते. कशाची, म्युच्युअल फंडाची. नेट असेट व्हॅल्यू रिप्रेझेंट अ फंड्स पर शेअर मार्केट व्हॅल्यू. म्हणजे त्या फंडाची मार्केट व्हॅल्यू किती आहे त्या मार्केट व्हॅल्यूला नेट असेट व्हॅल्यू म्हणतात. इट इज द प्राइस ऍट विच इन्व्हेस्टर बाय. म्हणजे जे बाय करताना बिड प्राइस म्हणतात. विच इन्व्हेस्टर बाय म्हणजे बिडिंग प्राइस. बिड प्राइस म्हणजे काय, परचेसिंग प्राइस. फंड. ओके, इन्व्हेस्टर बाय फंड्स शेअर फ्रॉम अ फंड कंपनी अँड सेल देम. बघा परचेस करतो त्याला काय म्हणतो, इन्व्हेस्टर परचेस प्राइसला. बघा ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन साठी असेल काय, जे काही तुम्ही म्युच्युअल फंड परचेस करतात परचेस प्राइसला बिड प्राइस म्हणतात आणि सेलिंग प्राइसला रिडम्पशन प्राइस म्हणतात. रिडम्पशन म्हणजे रिडीम करणं, ओके, परत करणं किंवा सेल आउट करणं. टू अ फंड कंपनी. इन अदर वर्ड एनएव्ही इज द प्राइस पर युनिट ऑफ म्युच्युअल फंड. एका म्युच्युअल फंडाची जी काही प्राइस असते मार्केट प्राइस त्याला एनएव्ही म्हणतात. म्युच्युअल फंड आर बाय ऑर सेल ऑन नेट असेट व्हॅल्यू ऑफ फंड ऑन द डेट ऑफ ट्रान्झॅक्शन. त्या ट्रान्झॅक्शनच्या दिवशी जी काही एनएव्ही असेल त्या प्राइसला म्हणजे परचेसच्या दिवशी किंवा सेलच्या दिवशी त्याची काही मार्केटमध्ये व्हॅल्यू असेल त्याला एनएव्ही म्हणतात. बरोबर ना. इट इज चेंज डेली. ती प्रत्येक डेलीच काय क्षणोक्षणी काय होत चालते, चेंज होत चालते. टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड्स. बेसिकली इट इज क्लासिफाइड इंटू 2 ब्रॉड कॅटेगरीज ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. मग ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर 2 टाइपचे, ओपन एंडेड आणि क्लोज एंडेड. ओपन एंडेड फंड म्हणजे काय, when investor can purchase or sell mutual fund without limit of number of units.
and any time, likely daily, weekly, monthly, then it is called as open ended fund. की जो फंड तुम्ही किती वेळेस म्हणजे किती परचेस करू शकतात, किती सेल करू शकतात, म्हणजे त्याला नंबरचं लिमिट नाहीये. तुम्ही नंबर ऑफ म्हणजे तुमच्या मनात जेवढे तेवढे खरेदी करू शकतात आणि ते कधीही खरेदी करू शकतात. तुम्हाला आज वाटलं आता, ह्या वेळी वाटलं आता खरेदी करू शकता, आठवड्यातून, मंथली, जेव्हा पाहिजे तेव्हा खरेदी विक्री करू शकतात. त्याला ओपन एंडेड फंड म्हणतात. द व्हॅल्यू ऑफ ओपन एंडेड फंड इज डिटरमाइंड ऑन द बेसिस ऑफ एनएव्ही ऑफ फंड. त्याची एनएव्ही त्या क्षणी जेवढ्याला असेल तेवढ्याला खरेदी करता येते, त्या क्षणी जेवढ्याला असेल तेवढ्यालाच विकता येते. फीचर्स काय फीचर्स याची? नो लिमिट फॉर नंबर ऑफ टाइम बाय अँड सेल इन्व्हेस्टमेंट. तुम्ही कितीही वेळेस खरेदी विक्री करू शकता. ओके, सकाळी केलं, मार्केट क्लोज व्हायच्या वेळेस विकलं तरी चालतं. नो लिमिट फॉर नंबर ऑफ युनिट्स बाय ऑर सेल ऍट टाइम. तुम्ही एका वेळेस किती नंबर मध्ये खरेदी करू शकतात, तिथे काही कोटा ठरवून दिला जात नाही. नो लिमिट फॉर पिरियड. तुम्ही किती कालावधीमध्ये खरेदी विक्री करू शकता. शुड बाय अँड सेल फंड डेली. दिस स्कीम डू नॉट हॅव अ फिक्स मॅच्युरिटी पिरियड. त्याला मॅच्युरिटी पिरियड ठरलेला नसतो, कधी ते रिडीम होईल हा काय पिरियड ठरलेला असत नाही. तुमच्या मनावर आहे तुम्ही कधी खरेदी करायचं, कधी विकायचं ते. मेजॉरिटी म्युच्युअल फंड हा ओपन एंडेड आणि मॅक्झिमम जे म्युच्युअल फंड आहे मार्केटमध्ये ते कोणते? ओपन एंडेड फंड आहेत. ऑब्जेक्टिव्ह टाईप साठी विचारले जाऊ शकतात. क्लोज एंडेड फंड. Close ended mutual fund are those in which the investor can subscribe to only during the new fund offer period. जेव्हा नवीन फंड ऑफर होतं त्याच पिरियड मध्ये ते परचेस करता येऊ शकतात. दे हॅव अ फिक्स पिरियड पोस्ट विच यू विल गेट द इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू बॅक ऑर सम केसेस द फंड बिकम ओपन एंडेड. तुम्हाला जे मार्केटमध्ये ज्यावेळेस ते इंट्रोड्यूस होतात त्याच वेळेस खरेदी करता येतात आणि त्याची मॅच्युरिटी पिरियड ठरवलेलं असतं. 7 वर्षानंतर ते त्याची मॅच्युरिटी होईल. त्याच वेळेस तुम्हाला ते विकतात, त्याच्याशिवाय विकता येत नाही. पण समटाइम्स ते ओपन एंडेड ओपन एंडेड मध्ये कन्वर्ट होतात, त्यावेळेस मात्र तुम्हाला सेल करता येतात. पण मॅच्युरिटी पिरियडलाच हे शक्यतो हे म्युच्युअल फंड तुम्ही 3 वर्षाचा मॅच्युरिटी पिरियड तुम्ही नाही ठरवू शकत. ते कंपनी ठरवले असते. हे म्युच्युअल फंड किती कालावधीसाठी? 3 वर्षासाठी. सो 3 वर्ष त्या ठिकाणी असेल. आणि याची फीचर्स काय? दिस फंड issued the fixed number of share to the public. Price of the fund determined by the demand in the market. Close-ended fund are not redeemable. NAV of the type of mutual fund. बघा NAV close-ended fund are not redeemable. तुम्हाला रिडीम नाही करतात मध्येच. त्याची मॅच्युरिटी डेटलाच ते मॅच्युरिटी होणार त्याचे किंवा सेल आउट होणार किंवा ते परत घेतले जाणार. NAV of this type of fund disclosed on weekly basis. Such funds are listed in the recognized stock exchange. आता ऑन द बेसिस ऑफ क्लासेस ऑफ असेट. असेटच्या क्लासेस नुसार इक्विटी फंड, जे फंड फक्त शेअर मार्केट मधले असतात त्याला इक्विटी फंड म्हणतात. जे डेप्ट फंड म्हणजे डिबेंचर, बॉन्ड्स, ट्रेझरी बिल, सिक्युरिटी मध्ये जे फंड असतात त्याला डेप्ट फंड म्हणतात. मनी मार्केट मधले जे फंड असतात त्याला मनी मार्केट फंड म्हणतात. आणि हायब्रिड फंड इज द कॉम्बिनेशन